चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील। तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि स्टँडर्ड 6 चे मॅथ सायन्स चे दुसरे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्स चेक करा। बघा डिस्क्रिप्शन बॉक्स वर त्रिकोणाला क्लिक केल्यावरती उलटा डिस्क्रिप्शन बॉक्स येईल आणि खाली तुम्हाला सगळे लिंक येतील। आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6 चा सेकंड लेसन द लिव्हिंग वर्ल्ड। या लेसन मध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग बघायचे आहेत। त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगते काय काय आहेत। पहिली आहे ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक, फर्स्ट आहे ग्रोथ म्हणजे वाढ, दुसरी आहे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, तिसरी आहे एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन, चौथी आहे रिस्पॉन्सिव्हनेस अँड मूव्हमेंट म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस आणि मूव्हमेंट म्हणजे चेतना क्षमता आणि हालचाल, पाचवी आहे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन, आणि नंतर आहे अ डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजे ठराविक आयुर्मान, आणि पुढची आहे अ सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय रचना। अशा ह्या एवढ्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहेत। सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपण ग्रोथ बघणार आहोत। त्याच्या आधी बघा ग्रोथ पहिली आहे कॅरेक्टरिस्टिक्स ग्रोथ। पहा, what difference do you see between the young ones and the adult in the picture? A baby grow up to become a adult person, woman or man. During the period of its growth, the baby gain weight, height and strength. In the same manner, all animal grow into adult in a certain period. Generally, human required 18 to 20 years for this growth. म्हणजे बघा लहान जो बेबी आहे पिक्चर मध्ये दिसत आहेत तुम्हाला, ते मोठे मोठे होत मॅन वुमन बनतात आणि 18 ते 21 वयापर्यंत त्यांची वाढ होते, त्याच्या पुढे त्यांची वाढ होत नाही। म्हणजे बघा ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला एक यंग वुमन आणि यंग मॅन दिसतोय, पण त्यांची हाईट इकडे बघा नंतर ते जेव्हा ओल्ड झालेले आहेत म्हातारे तेव्हा त्यांची हाईट आणि हे वाढलेलं नाहीये, त्यामुळे त्या एज पर्यंतच त्यांची हाईट आणि वेट हे वाढतं। बघा तसंच आता 3 पिक्चर मध्ये तुम्हाला डॉग दिसतोय, चौथ्या पिक्चर मध्ये दिसतोय का तर नाही, कारण डॉगचा लाईफ स्पॅन हा कमी असतो, तो कमी वर्ष जगतो, त्याच्यामुळे तो त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जगू शकत नाही। तसंच हेन क्रो ह्यांचा एक ठराविक लाईफ स्पॅन असतो, त्याच्यापेक्षा जास्त ते जगू शकत नाही। तसं कासव खूप वर्ष जगतो आपल्यापेक्षा जास्त, हत्तीचा लाईफ स्पॅन जास्त आहे। आपण लाईफ स्पॅनवरती येणार आहोत, आपल्याला नेक्स्ट हे आहेच बघूया। आता पुढे ग्रोथ बघा, हे ग्रोथ तुम्हाला समजून देण्यासाठी इथे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे। टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ द पॉटेड सॅपलिंग, कीप द थ्रेड स्ट्रेचिंग अँड टाय इट इन द पेक ऑर नेल अबाउट द प्लांट। म्हणजे एक बघा फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पॉटला एक थ्रेड एकदम टाय करून एकदम ताठ आहे बघा ती थ्रेड। नंतर जसं जसं ती 2-3 दिवस तुम्ही ते तसंच ठेवायचं आहे। तुम्ही हा घरी सुद्धा एक्सपेरिमेंट करून बघू शकता। कुंडीमध्ये झाड लावा, त्याला एक दोरा बांधा आणि वरती एखाद्या स्टँडला तो लावून ठेवा, असा व्यवस्थित ताठ राहील असा। 2-3 दिवसांनी काय होणार आहे बघा, दुसऱ्या पॉटमध्ये काय झालेलं आहे तर तो जो थ्रेड आहे तो थोडा लूज झालेला आहे। असं का झालेलं आहे? थ्रेड वाढला का? नाही, तर काय वाढलेलं आहे, कुंडीमधलं झाड वाढल्यामुळे काय झालेलं आहे, तो थ्रेड लूज झालेला आहे। इथे ग्रोथ आपल्याला काय आहे हे कळेल बघा। पुढे आपल्याला काही प्लांट दिलेत। दो ऑल लिव्हिंग थिंग ग्रो, ॲनिमल ग्रो ऑन अ सर्टन पिरियड, प्लांट ऑन अ अदर हँड ग्रो ॲट लॉंग ॲज दे लिव्ह. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर इन द प्लांट ऑफ द बॉडी, पार्ट ऑफ द बॉडी। बघा म्हणजे ग्रोथ हे असं आहे की ठराविक वय, आता मी तुम्हाला मगाशी जे आजोबा आणि हे दाखवले यंग मॅन, तर त्या यंग मॅन पर्यंतच त्याची ग्रोथ होते, त्याच्या पुढे त्याची ग्रोथ होत नाही, एक सर्टन पिरियड आहे। पण प्लांटची ग्रोथ व्हायला पिरियड नाही, तर प्लांट हे वाढतातच, म्हणजे जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची पानं त्यांच्या फांद्या ह्या नेहमीच वाढत जातात। तसंच ॲनिमल्स जे वाढतात ते नुसते हाईट नाही, त्यांचे हात पाय तोंड त्या प्रमाणातच त्याची वाढ होते। बघा इथे खाली तुम्हाला काही हे दिलेले आहेत की
विविध प्रकारचे वनस्पती दिलेले आहेत, त्यांची वाढ कशी होते ते सांगितलेलं आहे. बघा आता इथे बनियन ट्री दिसते तुम्हाला, ग्रोथ इन बनियन ट्री अँड कोकोनट ट्री दोन दिलेले आहेत. आधी लहान असताना बनियन ट्री, बनियन म्हणजे वडाचं झाड आणि नारळाचं झाड. बघा छोटे असताना ते कसे आहेत, पहिलं पिक्चर बघू शकता तुम्ही इथे, हे बघा किती छोटे आहेत. नंतर त्याची वाढ होईल तसं काय झालंय, तर बनियन ट्री हे असं पसरट होत चाललंय वाढताना, आणि कोकोनट ट्री हे बघा उंच होत चाललेलं आहे. आणि लास्ट पिक्चर मध्ये आपण बघू शकतो फुल त्याची ग्रोथ झाल्यावरती बनियन ट्री हे आडवं वाढलेलं आहे हॉरिझॉन्टल, आणि कोकोनट ट्री हे व्हर्टिकल वाढलेलं आहे. प्रत्येकाची वाढीची पद्धत ही वेगळी असेल, पण वाढ ही प्रत्येकाची होतेच. प्राण्यांमध्ये ती ठराविक पिरियडमध्ये होते, तसंच वनस्पतींमध्ये ती जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत होते. बघा आता ह्या ग्रोथसाठी फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ, म्हणजे वाढ होण्यासाठी काय लागतं, आपल्याला अन्न लागतं. प्लांट नीड देअर मेक देअर ओन फूड इन सनलाइट. प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर इन द सॉइल, न्यूट्रिएंट इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. म्हणजे फोटोसिंथेसिस त्याला आपण म्हणतो, प्रकाश संश्लेषण. त्याच्यामध्ये काय काय लागतं, मुळात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल लागतं पानांच्या मध्ये, म्हणजे पानं हिरवी लागतात. बघा तुम्हाला इथे दिसत आहेत हिरवी पानं, क्लोरोफिल आहे हे इथे. आणि त्याच्यामध्ये सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि बघा सॉइलमधून न्यूट्रिएंट्स घेतलेले आहेत आणि एअरमधून ऑक्सिजन, या सगळ्यापासून फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होली जाते आणि त्याच्यामध्ये अन्न तयार केलं जातं. पहा, ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ह आउट ऑक्सिजन. प्लांट अपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल इन देम. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये फक्त ग्रीन व्हेजिटेबल्सच अन्न तयार करू शकतात, बाकी कोणतेही नाही. कारण ग्रीन व्हेजिटेबलमध्ये क्लोरोफिल हे हरितद्रव्य त्याला मराठीत म्हणतात, हिरव्या रंगाचं ते असतं. आणि ह्या प्रोसेसला अन्न तयार करण्याच्याच म्हणायचं फोटोसिंथेसिस. मग फक्त प्लांट, सजीवांमध्ये फक्त प्लांट हेच फोटोसिंथेसिसद्वारे आपलं अन्न तयार करू शकतात. त्याच्याशिवाय कोणताही सजीव आपलं अन्न तयार करत नाही. बघा इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी दिसत आहेत जे अन्न तयार करू शकत नाहीत. ॲनिमल हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. त्यांच्याकडे क्लोरोफिल नसतं. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड, दे सर्च फॉर फूड. ते तयार करू शकत नाहीत म्हणून ते सर्च करतात फूडसाठी. ॲनिमल सच ॲज गोट, शीप, हॉर्स इट ग्रास. ते लोक तयार करू शकत नाहीत म्हणून ते ग्रास खातात. वाईल्ड ॲनिमल सच ॲज टायगर, लायन मीट देअर फूड फ्रॉम हंटिंग अदर ॲनिमल. म्हणजे ते प्राण्यांची शिकार करून खातात. बघा इथे आपल्याला दिसतंय, इथे एक पक्षी आहे, किंगफिशर असं वाटतं, तो मासा खातोय. बघा इथे हेन आहेत, ते दाणे वेचून खात आहेत. स्वतःचं अन्न स्वतः कोणी तयार करू शकत नाही. इथे टायगर आहे, तो सुद्धा शिकार करूनच खातोय. म्हणजे हे कोणतेही सजीव एक प्लांट सोडले तर आपलं अन्न तयार करू शकत नाही. बघा ही झाली ग्रोथ. फर्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितली ग्रोथ. आता आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स वरती येणार आहोत. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे रेस्पिरेशन. पहा, सेकंड कॅरेक्टरिस्टिक रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज अँड कीप द हँड ऑन युअर चेस्ट. म्हणजे नाकावरती हा एक हात धरा आणि छातीवरती एक हात धरा. बघा तुम्हाला कळेल की आपण नाकाने श्वास घेतो, तो आतमध्ये छातीमध्ये जातो आणि परत आपण दुसऱ्या नाकपुडीद्वारे श्वास हा बाहेर सोडत असतो. बघा, लिव्हिंग थिंग नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. ऑक्सिजन लागतं. इनहेल ऑक्सिजन अँड एक्झेल द कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. इन द बॉडी ड्यू टू यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. या प्रोसेसलाच रेस्पिरेशन म्हणतात. ॲनिमल सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे आपल्याला जसं नाक आहे तसंच फिशला बघा इथे गिल्स, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात कल्ले. हे गिल्स दिसत आहेत का तुम्हाला इथे? पहा, ह्या गिल्स मार्फत फिशला हे गिल्स असतात. आपल्याला जसं नोज आहे तसं या गिल्स मार्फत तो रेस्पिरेशनची प्रोसेस करू शकतो. पहा, तसंच इथे बघा पान दिले आपल्याला, एक लीफ ऑफ प्लांट. तर प्लांटचं रेस्पिरेशन हे त्याच्या लीफमधून होतं. म्हणजे प्रत्येक प्राण्याला स्पेसिफिक ऑर्गन आहे रेस्पिरेशनसाठी. जसं आपल्याला नाक आहे,
फिशला गिल्स आहे, प्लांटला लीफ आहे, पण प्रत्येक सजीव हा रेस्पिरेशन त्याला आवश्यक आहे जगण्यासाठी. नंतरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे एक्सक्रिशन. पहा, एक्सक्रिशन म्हणजे मराठीत उत्सर्जन. इट ऑल द फूड वी इट यूज बाय द बॉडी, म्हणजे आपण जे पूर्ण अन्न खातो ते सगळं आपल्या बॉडीला आवश्यक नसतं. बघा, वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. दिस इज कॉल्ड excreta and the process of elimination them from the body is called excretion. Animal have specific organ for excretion. म्हणजे आपण जे अन्न खातो ते सगळंच आपल्या बॉडीला आवश्यक नसतं. त्यातलं म्हणजे बघा प्रोसेस कशी असते की आपण मिक्सरला समजा ज्यूस काढतोय, तसंच आपण खाल्लेलं अन्न पोटामध्ये मस्तपैकी फिरवलं जातं आणि त्यातलं जे लिक्विड आवश्यक आहे ते फिल्टर केलं जातं. ते लिक्विड आपल्या रक्तामध्ये मिसळलं जातं. आणि जे वेस्ट उरतं म्हणजे आपण गाळल्यावरती ज्यूस काढायचं आहे, ज्यूस आपण खाली काढून घेतलं उरतं ते झालं वेस्ट आणि ते बाहेर टाकलं जातं. अशी थोडक्यात सोपी प्रोसेस आहे एक्सक्रिशनची. आणि एक्सक्रिशनसाठी प्रत्येक प्राण्याला जसं रेस्पिरेशनसाठी वेगवेगळे अवयव आहेत तसे रेस्पिरेशनसाठी सुद्धा प्रत्येक प्राण्याला वेगवेगळे अवयव आहेत. तसंच प्लांट टू एक्सक्रीट म्हणजे एक्सक्रीट म्हणजे काय होतं की प्लांट सुद्धा बाहेर आपलं वेस्ट टाकतात. कसं तर तुम्ही बघितलं असेल काही झाडांच्या खोडांना गम म्हणजे डिंक आलेला असतो. हे डिंक हे सुद्धा त्यांचं वेस्ट प्रॉडक्ट्सच आहे. तसंच काही झाडांच्या खोडांच्या साली निघतात, तर ह्या म्हणजे दालचिनी वगैरे आपण वापरतो ते सुद्धा त्यांचं वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकलं जातं. आणि सगळे प्राणी किंवा सजीव हे टॉयलेटद्वारे आपलं सगळं एक्सक्रीट करून टाकतात, आपलं वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकतात. पुढे बघा, तसंच तुम्हाला प्लांटचा एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे एक्सक्रिशनसाठी की तुम्ही एखाद्या प्लांटला हे बांधा प्लॅस्टिकची पिशवी आणि 2 दिवसांनी बघितलं तर ते त्याला पाणी धरलं जातं, कारण प्लांट हे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकतो. इथे बघा मी तुम्हाला सांगितलं गम, हा बघा इथे गम दिसतोय. ड्रमस्टिक म्हणजे आपण शेवग्याच्या शेंगा त्याला असा गम येतो, ते त्याचं वेस्ट प्रॉडक्ट असतो. दालचिनीला आपण बघितलं की दालचिनीचे आपण हे वापरतो त्याचे खोडाचे तुकडे, हे सुद्धा त्याचं वेस्ट प्रॉडक्ट आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं कॅरेक्टरिस्टिक्स रिस्पॉन्सिव्हनेस टू नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. बघा नेक्स्ट प्रॉडक्ट आहे इथे. त्याच्या आधी तुम्हाला मायमोसा म्हणजे लाजाळूचं प्लांट दिले. तुम्ही बघितलं का कधी लाजाळूचं प्लांट? लाजाळूचं प्लांट काय करतं की आपण हात लावला की ते त्याची पानं मिटतं, म्हणजे हा त्याने रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्या ह्याला. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला अँड मोमेंट. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वे दे रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. इफ द सडनली एंटर अ काऊ शेड द काऊ अँड बफेलो स्टँड अप. आपण एखाद्या काऊ शेडमध्ये गेलो तर काय होतं की त्या बफेलो किंवा काऊ असतात त्या पटकन उभे राहतात, त्यांनी तो दिलेला रिस्पॉन्स आहे. बघा आपल्याला तव्याचा चटका लागला हाताला तर आपण काय करतो, चटकन हात हा मागे घेतो, हा आपण दिलेला रिस्पॉन्स असतो. अशा प्रकारे सगळेच ॲनिमल प्लांट्स हे रिस्पॉन्स देतात. तसंच लाजाळूचं प्लांट बघितलं आपण, काय होतं पानं मिटतो, हा त्यांनी दिलेला रिस्पॉन्स असतो. तसेच इन्सेक्ट प्लांट ॲनिमल हे सगळे समोरचे जे चाललंय त्याला रिस्पॉन्स देतात, त्याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस. पुढे आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय की स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करणे. म्हणजे आपली प्रजाती चालू ठेवण्यासाठी सजीव काय करतात की स्वतःसारखाच living thing produce other living thing like themselves. Some animal give birth to their young ones, some lay eggs. म्हणजे डायरेक्ट काही बर्थ देतात, घोडे किंवा मनुष्य प्राणी किंवा एलिफंट हे डायरेक्ट त्यांचं बाळ जन्मतं, तर काही पक्षी किंवा स्नेक्स हे अंडी घालतात आणि त्या अंड्यातून त्यांचे यंग वन बाहेर येतात. तसंच प्लांट्समध्ये कसं रिप्रोडक्शन होतं, प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन बऱ्याच प्रकारे होतं. पानामधून होतं, तुम्ही पानफुटी बघितली असेल किंवा गुलाबाचं फांदी लावली आपण त्या फांदीतून सुद्धा रिप्रोडक्शन होतं किंवा बिया पडल्या त्याच्यातून सुद्धा रिप्रोडक्शन होतं. अशा प्रकारे रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली. आता आपण बघणार आहोत लाईफ स्पॅन. डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजे ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग बिकम कॅपेबल फॉर रिप्रोडक्शन
Later on in life reproduction stages, their organ become weaker and still later their life comes to end. म्हणजे रिप्रोडक्शन झाल्यावरती नंतर त्यांचे ऑर्गन असतात ते वीक होतात आणि वीक झाल्यामुळे त्यांचा ठराविक जो लाईफ स्पॅन असतो त्याच्यामध्ये ते मरतात. बघा आता लाईफ स्पॅन डॉगचा लाईफ स्पॅन दिलेला आहे 12 to 18 इयर्स, 12 ते 18 वर्ष. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग 50 वर्ष जगतं. पहा पुढे द लाईफ स्पॅन ऑफ जायंट टर्टल फाउंड ऑन द गॅलापॅगोस आयलँड. म्हणजे गॅलापॅगोस या बेटावरती साऊथ अमेरिकेमध्ये 170 वर्षाचं टर्टल सापडलेलं आहे. तर याचा लाईफ स्पॅन मोठा असतो कासवाचा. तसंच बटरफ्लाय त्याचा लाईफ स्पॅन कमी असतो. पुढे बघा हनी बी दिलेलं आहे. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट्स ऑफ हनीकोम्ब. These compartments are joined together to form a honeycomb. A wall has break to construct a wall firmly joined the brick together. हनीबीचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा कसं दिलेलं आहे. हनीबी तिने काय केलेलं आहे, हनीबीचं तिचं घर कसं असतं किंवा मधमाशीचं पोळं कसं असतं, छोटे छोटे कंपार्टमेंट एकमेकाला जोडून भिंतीसारखी इकडे एक भिंत दाखवलेली आहे बघा, तुम्हाला दिसेल. नेक्स्ट कॅरेक्टर आहे सेल्युलर स्ट्रक्चर. पहा सेल्युलर स्ट्रक्चर, पहा सेल्युलर स्ट्रक्चर हे त्याचं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय रचना. आपलं सगळं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे बघा. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल, दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर सेल. सगळे सजीव जे आहेत सगळे ते पेशींनीच बनलेले आहेत. फक्त फरक आहे कोण एक पेशींचा आहे कोण मल्टीसेल्युलर आहे. बघूया आपण. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ अ सिंगल सेल, दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग दॅट आर मेड of many cells is called multicellular organism. The amoeba and some other microorganism are unicellular. बघा इथे दिलंय अमिबा, याला एकच सेल असतो फक्त त्याचा. आणि पुढे दुसरे दिलेले आहेत कॉकरोच आणि बर्ड्स, एलिफंट, हे सगळे काय आहेत मल्टीसेल्युलर. सेल्युलर स्ट्रक्चर इज अ मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इवन दो द नंबर ऑफ सेल मे व्हॅरी. म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर ही महत्वाची हे आहे. जरी त्यांची संख्या वेगवेगळी असली पेशींची तरी पेशीशिवाय सजीव हा बनू शकत नाही. हे झाले आपण बघितले कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपल्याला पुढे आहे काही युजफुल अँड हार्मफुल ॲनिमल बघायचे आहेत. बघूया आपण. युजफुल ॲनिमल, प्लांट्स ॲनिमल्स नाही, लिव्हिंग थिंग्स. प्लांट आर युजफुल फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. म्हणजे बघा फॅन्ग्रिक, मेथी, पोटॅटो हे सगळे प्लांट आपल्याला खाण्यास, अडुळसा, हिरडा, बेहडा हे सगळे प्लांट आयुर्वेदिक आहेत, आपल्याला खाण्यासाठी उपयुक्त होतात. हे युजफुल प्लांट्स आहेत. तसंच युजफुल ॲनिमल आहे डॉग, कॅट, क्रो, बफेलो. डोमेस्टिक ॲनिमल आहे त्याच्यापासून दूध आपल्याला मिळतं किंवा गार्ड करतो डॉग आपल्या हाऊसची. हे सगळे आपले युजफुल. शिप आहे त्याच्यापासून वूल मिळतं आपल्याला. हे सगळे युजफुल लिव्हिंग थिंग्स आहेत. तसंच काही हार्मफुल सुद्धा लिव्हिंग थिंग आहेत. बघूया आपण. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल, सो मॅन हार्मफुल टू मॅन. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो. बघा मच्छरच्या चावण्यामुळे डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. रॅट काय करतं, डिस्ट्रॉय अवर फूड. तसंच आणि डिसीज सुद्धा स्प्रेड करतं त्यांनी. लिझार्ड, स्पायडर, स्नेक, स्कॉर्पिओ कॅन कॉज द डेथ. हे चावले आपल्याला स्नेक, स्कॉर्पिओ तर काय होतं, माणूस किंवा मनुष्य प्राणी हा मरू शकतो. इफ वाईल्ड एलिफंट एंटर ह्युमन सेटलमेंट दे कॉज द लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणजे जर वाईल्ड हत्ती जरी आला आपल्या भागामध्ये तरी तो सुद्धा आपल्याला हार्मफुल आहे. तसंच फक्त प्राणीच नाही तर बघू शकता तुम्ही वनस्पती सुद्धा हार्मफुल आहेत. बघा पॉड्स ऑफ नेटल, कोलोकॅसिस लिव्स कॉज इचिंग. म्हणजे खाज कुजली किंवा अळूचं पान ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला खाज येते. तसंच धतुरा प्लांट इज पॉयझनस. म्हणजे धोत्र्याचं प्लांट फूल किंवा पानं ही सुद्धा हानिकारक असतात. मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. जेव्हा शेतावरती लोक कामं करतात तेव्हा माझ्या माहितीतलं एक उदाहरण की जेव्हा चहा आणला गेला आणि त्या चहावरती झाकण म्हणून त्या माणसाने धोत्र्याचं धतुरा
धोतरा म्हणतात मराठीमध्ये. प्लॅन्ट त्याच्यावर झाकण ठेवलं आणि थोड्या वेळाने तो चहा प्यायला आणि तो माणूस मेला. नंतर कळलं डॉक्टरांना की ह्याच्यामध्ये धोत्र्याच्या पानापासून गेलेला विषामुळे हा गेलाय. म्हणजे धोत्रा हे वनस्पती खूप हार्मफुल आहे. तसंच वाईल्ड ॲनिमल बघा, वाईल्ड ॲनिमल दॅट हंट अदर ॲनिमल फॉर फूड आर कॉल्ड प्रेडेटर. म्हणजे हे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हिंस्र प्राणी आहेत. त्या हे जंगलामध्ये राहतामध्ये काही जंगलतोडी करतात. आणि बघा लिओपार्ड समथिंग ड्यू टू डिफॉरेस्टेशन सच ॲनिमल एंटर ह्युमन सेटलमेंट. म्हणजे आपण आपलीच चुकी आहे, आपण जंगलतोड केली, त्यांची राहण्याची जागा आपण बळकावली, त्यामुळे ते आता आपल्या एरियामध्ये येत आहेत आणि आपल्याला त्रास देतात. तसं आपल्या डॉमेस्टिक ॲनिमलला सुद्धा त्रास देत आहेत. इथे आपला हा लेसन झालेला आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आन्सरचं सुद्धा हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्की क्वेश्चन आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तसंच तुम्हाला काही अडचणी असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्तपणे विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला त्याचे आन्सर देण्याचा माझ्याकडून प्रयत्न करेन.